देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेले। 7 मार्चला तर हे खरात साहेब हे तर पुण्यामध्ये दिवसभर एका मंत्र्याच्या घरी होते अध्यक्ष महाराज। पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीनं धार्मिक व्यवस्था, मी कृष्ण आहे, मी अनबॉलॉजिकल आहे, मी सांगेल तेच होणार, नाही तर तुझा सत्यानाश होणार। पण अध्यक्ष महाराज यावेळेचा अंतिम आठवडा खऱ्या अर्थानं ऐतिहासिकच राहणार आहे। अधिवेशनाच्या कालावधीतच हा भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आलं आणि भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्य महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील यांच्यावर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट गेला, बॅड इम्पॅक्ट गेला। आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये याच्यावरची चर्चा सुरू झाली आणि देशामध्येच नाही तर विदेशामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली। मला इस्रायलमध्ये माझा एक मित्र राहतो अध्यक्ष महाराज, त्याचा फोन आला 2 दिवसाच्या पहिले, म्हणजे आपलं आता ते फादरलँड आहे इस्रायल, तर तिथून मला फोन आला, ते म्हणले की आमच्याकडे युद्ध चालू आहे पण चर्चा आता फक्त महाराष्ट्रातली या भोंदूबाबाची आहे। महिलांचं शोषण करण्यासाठी देवाचं रूप घेऊन मी कृष्णाचा अवतार आहे अशा पद्धतीचं महिलांच्या कानात फुसफुसायचं आणि त्यांना त्याच्या जाळ्यामध्ये आणायचं आणि त्यांना ओशोनं पाणी पाजायचं, म्हणजेच त्या पाण्यामध्ये सगळं, त्याला आता काही हे शब्द वापरायचे इथं नाहीत। आणि अध्यक्ष महाराज शुद्धीकरणाच्या नावाने त्या महिलांना आपल्या जाळ्यात ठेवायचं। एक घटना तर अशी झाली अध्यक्ष महाराज की एका चांगल्या घरची मुलगी त्यांनी आपल्या जाळ्यात फसवली आणि अध्यक्ष महाराज तिला एका उद्योगपत्याच्या सोबत जोडलं, कारण की तो जोड्या लावायचा। आता जोड्या खूप आहेत अध्यक्ष महाराज, त्याची पूर्ण माहिती आहे माझ्याकडे, हे 58च प्रकरण नाही, माझ्याकडे 250 प्रकरणं आलेली आहेत त्याच्यात। अध्यक्ष महाराज त्यांनी त्या उद्योगपत्याशी जोडलं आणि त्या मुलीला सांगितलं की त्या उद्योगपत्याला तू सांग की तुझ्यामुळे मला गर्भधारणा झाली। त्या मुलीने सांगितलं त्या उद्योगपतीला, मग ते भोंदूबाबाकडे गेले उद्योगपती की हे काय नवीनच झालं, ते म्हणले की सेटल करायला लागेल। 20 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतले आणि तिथून हा धंदा सुरू झाला व्यापाराचा। अध्यक्ष महाराज अनेक पांढरपेशांना त्यांनी लुटलं, अनेक उद्योगपती असतील, राजकारणी लोक असतील त्याच्यामध्ये संमलित झाले। मगाशी त्या दिवशी आम्ही स्थगन आणला त्या दिवशी सुद्धा विरोधकाकडून आम्हाला पाणी दिलं अशा पद्धतीचा आमच्यावर आरोप होत होता। अध्यक्ष महाराज पाणी जे काही उपसमितीने त्या काळामध्ये जे काही निर्णय घेतलेत आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं। त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज तिथं पाण्याची टाकी तयार झाली, नळ झालेत, हे काय आमच्या सरकारने केले नाहीत अध्यक्ष महाराज। 1.5 कोटी रुपये तुम्ही त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण दिले। हे काही विकासाच्या दृष्टिकोनातले काही जे प्रयत्न असतात, तुम्ही असो की आम्ही असो, हे करत असतो। पण अध्यक्ष महाराज देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेले। 7 मार्चला तर हे खरात साहेब हे तर पुण्यामध्ये दिवसभर एका मंत्र्याच्या घरी होते अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज 7 मार्च, कारण की गुन्हा झाला, पुण्यामध्ये एका मंत्र्याच्या घरी दिवसभर होते। अध्यक्ष महाराज मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की घटना समजा त्या महिलेने पुढे येऊन ही घटनेला त्या ठिकाणी आवाज उठवला नसता तर ब्लॅकमेलिंग हे मोठ्या प्रमाणात सुरू राहिली असती। अध्यक्ष महाराज मी एक या निमित्तानं सांगतोय की या सरकारमध्ये जे काही आता टोळी युद्ध सुरू झालं ते आपण त्या दिवशी सभागृहामध्ये पाहिलं, समोर पाहिलं, त्याच्यामुळे आता हे मागं राहिलं नाही, हे टोळी युद्ध सुरू झालं। अध्यक्ष महाराज एक मी या निमित्तानं एक गोष्ट सांगतो कि वक्त की बात है, तारीख मार्च 17 की कुछ खास है।
दिल्ली और राज्य सरकार के मुखियाओं को दिल में कुछ राज है। सीएम वाले सपनों के सौदागर शिंदे जी मिले दिल्ली के आकाओं से, आ बड़ा खेला, यहां मेरा मित्र परेशान, उसे लगा आज मेरे लिए कत्ल की रात है। मेरे मित्र को लगा करो या मरो वाली बात हुई। 1 साल से दबाई हुई कैप्टन खरात की फाइल को इसी रात को निकाला गया। आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मीच हे प्रकरण काढलं आणि माध्यमाला बोलले, बोल के खुश हुए वो क्रेडिट कुमार आप टल गया दिल्ली का खेला, क्योंकि आपका संकट मोचक भोंदू बाबा कैप्टन आपके साथ और आपके हाथ है। अजून सांगतो, हो क्रेडिट की कुमार आप टला गया दिल्ली का खेला, जो दिल्ली में खेला चल रहा था वो टला गया, क्योंकि आपका संकट मोचक भोंदू बाबा कैप्टन आपके साथ और आपके हाथ है, आपके हाथ है। मेरे मित्र, वक्त वक्त की बात है, कल एकनाथ शिंदे का था, आज तुम्हारा है, कल हमारा होगा। सरकार हो आप बलात्कारियों, उद्योगपतियों के, बिल्डरों के, एजेंट के साथ और हम माए बाप, किसान, महिला, मजदूर, युवा युवतियों के साथ है। वक्त वक्त की बात है। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की या ठिकाणी अभिजित भांडे पाटील जे एसआरए मध्ये त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आपण पाहिले की नाशिकमध्ये सुद्धा 50 एकर जागा येणे करून अभिजित भांडे पाटील हे भोंदू बाबा, म्हणजे जमिनीचा तर मोठा रॅकेट झाला अध्यक्ष महाराज। आणि मगाशी आपण पाहिलं अध्यक्ष महाराज या ठिकाणी की जे काही संशयित आरोपी आहेत, दिनेश परब, राजेंद्र जासूत, यांनी काय केलं अध्यक्ष महाराज की खरातच्या मोबाईलवर काही कथित फोटो पाठवले। या फोटोमुळे खरातला प्रकाराची व्याप्ती लक्षात आली। आता यांचं धागेदोरे तर मोठे काही इन्स्पेक्टरकडे जाणार नाही, ते गेले आयजी कडे, आयजीला हे सगळं प्रकरण सांगितलं आणि आयजीला प्रकरण सांगितल्यानंतर त्या ठिकाणी 2 कोटीचा सौदा झाला आणि नंतर हे प्रकरण दाबायचा निर्णय झाला अध्यक्ष महाराज। पण निर्णय दाबायला गेलेत अध्यक्ष महाराज, पण त्याच कालावधी मुंबईच्या 6व्या माळ्यामधून आणि डीजी ऑफिस मधून हे सगळं प्रकरण ताब्यात घेण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि तिथंच हा डाव फसला अध्यक्ष महाराज। मी तुम्हाला याच्यासाठी हे सांगतो अध्यक्ष महाराज की पोलीस विभागामध्ये कसं सेटलमेंट चालतं। मी अध्यक्ष महाराज, मी विधानसभा अध्यक्ष राहील, मी अध्यक्ष असताना एकदा मुंबईमध्ये मला पॅडिक्युअर करायचं होतं, म्हणून मी माझ्या जे सुरक्षेसाठी लोक असतात त्यांना सांगितलं की बाबा कुठं आहे, तर ते म्हणाले साहेब वर्लीमध्येच आहे, आपण तिथं जाऊ। तुम्ही काही लोक आले तर भेटायला, मी तिथं त्या लोकांशी बोलत होतो, तिथपर्यंत त्यांनी तिथल्या लोकल पोलिसांना कळवलं आणि लोकल पोलिसाला कळवल्यानंतर दादा जेव्हा आम्ही पोहोचलो तिथं लोकल पोलीस होते। आता तिथं पोलीस होते स्पामध्ये, तर मला वाटलं की काही गडबड झाली असं झालं, पण चुकीच्या ठिकाणी तर आणलं नाही यांनी। मी त्या आमच्या पोलिसांना विचारलं की बाबा सिक्युरिटीवाल्यांना की हे कशासाठी, साहेब तुम्ही याच्या पहिले तिथं काही चुकीचे कामं होतात का, काही नाही, अगर होत असेल तर मग तुम्हाला आम्ही तिथं जाऊ दिलं नसतं। मग माझा सवाल असा आहे की देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातली लोक त्या ठिकाणी गेलेत, त्यांच्या नाशिकच्या त्या ऑफिसमध्ये गेलेत, त्यांच्या त्या आश्रमात गेले का, मग आयजीने किंवा तिथल्या कमिशनरने तुम्हाला माहिती दिली नाही? मुख्यमंत्री म्हणाले त्याच्या निवेदनात की फोटो कोणाचंही निघतं, फोटो तर आम्हालाही कुठेही भेटले लोक आपले फोटो काढतात, विधान भवनाच्या बाहेर निघले, इथं गर्दी असेल तर ते तिथं लोक उभे होऊन जातात। तुम्ही बसलेले आहात, तुमच्या ऑफिसमध्ये आहेत, कुठं ना कुठं त्या पद्धतीची माहिती तुमच्याकडे तुमच्या विभागाने दिली नाही का?
मग नाशिकचा कमिशनर काय करत होता? हे धंदे चालत होते तर इतके दिवस हे प्रकरण त्या दिवशीच का निघायचं? मुख्यमंत्र्याला म्हणायला लागलं की मीच उघडलं हे प्रकरण, आणि म्हणून मी दिल्लीच्या आकाचा विषय मुद्दाऊन या ठिकाणी वापरला की दिल्लीच्या आका सुद्धा त्यांची नावं त्याच्यात आली. म्हणजे खरात नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही आहे, दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचलेले आहेत. ते तर सांगत होते, म्हणतात की माझा डायरेक्ट ऍक्सेस आहे. आणि ज्या पद्धतीने हे झालेलं आहे ते महाराष्ट्राची मान शर्मेला घालेल अशा पद्धतीची घटना झालेली. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये जे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं ते पोलिसांनी दिलेलं, पण खरी घटना तिथं पुढे आल्याच नाही अध्यक्ष महाराज. म्हणजे मगाशी आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की बदलापूरच्या घटनेमध्ये जो मुख्य त्याला आरोपी केलं की जो त्याचा साक्षीदार होता अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि एन्काउंटर झाल्यानंतर आमचे मुख्यमंत्री महोदयांचं मोठे मोठे कटआउट लावण्यात आले शहरामध्ये आणि त्यांच्या हातात बंदूक देण्यात आली. दादा, त्यांच्या हातात बंदूक देण्यात आली. आता खऱ्या अर्थाने अक्षय शिंदे गेल्यानंतर मग ते हे झाल्यानंतर एन्काउंटर झाल्यानंतर सुमोटो हायकोर्टाने ते प्रकरण ताब्यात घेतलं, पोलिसांना झापलं. अनेक प्रकरणात त्याच्यामध्ये आता ते प्रकरण काय झालं त्याची माहिती आमच्याकडे नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. पण अक्षय शिंदेचं झालं तसं एकनाथ नाही, चुकीनं माझ्या तोंडात एकनाथ आलं. अशोक खराचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण. जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे आता ही जी आता SIT आपण नेमली, तर ज्यावेळेस ती महिला डॉक्टर मुंडे तिचं फलटणमध्ये ज्या पद्धतीनं तिचा मृत्यू झाला, तिच्या आईवडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीची हत्या आहे, हे तिची आत्महत्या नाही आहे. त्याच्यामध्ये याच काल मुख्यमंत्री महोदय सांगत होते की हे पोलीस अधिकारी फार चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांना SIT नेमलं. त्यांनी क्लीन चिट दिली, आई वडिलाचं ऐकलं गेलं नाही, कॉल रेकॉर्ड काय होते ते काही बघितलं गेलं नाही. आणि मग या घटनेमध्ये त्याच आता SITच्या प्रमुख आहे. कोणाचं दादा नाव टाकायचं आहे, तुमचं टाकतील, मी तुमचं नाव घेतलं म्हणून तुमचं टाकतील असं मी म्हणणार नाही, पण कोणाचं नाव टाकायचं आहे ते ठरवलं जाईल अध्यक्ष महाराज. आणि मग याच्यातून खेळ चालू होईल ही फाईल तयार झाल्यानंतर. आणि मग या प्रकरणामध्ये हे जे महिलांचं शोषण झालं ते बाजूलाच राहणार आहे. पण त्याच्यानंतर हा खेळ मोठा बडा खेला महाराष्ट्र में होगा. मला मध्येच 8 दिवसाच्या पहिले आम्ही लॉबीमध्ये होतो, पत्रकार होते अध्यक्ष महाराज. ते म्हणले शिंदे साहेबाचं ऑफिस एकदम शांत आहे, काही चालत नाही. शिंदे साहेब येतच नव्हते विधानसभेत, ते तिकडेच राहायचे त्यांच्या देवगिरीला. आणि आपल्या ताई आता उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांच्याकडे शांतताच आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एकदम शांतता होती, तेही दिल्लीच्या वारीत जास्त होते. ते सगळेजण विचारत होते, तुम्ही त्यांना असं म्हणून टाकत की बडा खेला होने वाला आहे. आता हा खेला झाला, आता हे बडा खेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा झालेला आहे. आणि म्हणून हे एकटंच नाही, ह्या बोंधूबाबाचं प्रकरण आपण पाहिलं अध्यक्ष महाराज. नांदेडमध्ये आता 2 दिवसाच्या पहिले गिरीगिरी महाराज यांनी वाढदिवस साजरा करायसाठी त्या महिलेवर सातत्यानं बलात्कार, ती महिला गेली पोलीस स्टेशनला, रिपोर्ट दाखल केली. खऱ्या अर्थाने धर्माची बदनामी, हिंदू धर्माची बदनामी, सनातन धर्माची बदनामी या बंधू बाबाच्या माध्यमातून होत आहे. आम्हाला कोणाचं प्रमाणपत्र नाही लागत की मी हिंदू आहे म्हणून, पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीनं धार्मिक व्यवस्था, मी कृष्ण आहे, मी अनबॉलॉजिकल आहे, मी सांगेल तेच होणार, नाही तर तुझा सत्यानाश होणार, असं म्हणणारी व्यवस्था या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उभी झाली असेल. व हा हिरीगिरी महाराज कुठला महाराज आला? महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा कायदा नसेल,
आम्ही आणलेला कायदा होता. त्या कायद्याचं काय झालं नंतर आपल्याला माहिती आहे. पण एक गुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये या अशा पद्धतीच्या गोंदेगिरी करणाऱ्या लोकांवर महाराष्ट्रात झाला नाही. आम्ही धर्माच्या नावानं राजकारण करायला उभं झालो. पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचा सत्यानाश करायला लागलेली ही बुवागिरी जी आहे बंधुबाबांची, त्याच्याबद्दल कडक धोरणकार सरकार स्वीकारणार काय? धर्माला भ्रष्ट करणारी व्यवस्था म्हणजे हीच व्यवस्था त्यांच्या शिक्षाला सांगायची की आमच्या पक्षाला मतदान करा, तेव्हा हे चालत होते. पण आज हे बंधुबाबा झाले, प्रकरण उघडकीस झालं आणि आता हे बंधुबाबा या पद्धतीनं पुढे आलेत.